स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. किती उशीर का दार उघडायला? अहो हा होता ना मांडीवर. आज खूप काम होतं का ऑफिसात? पाणी आणून देऊ? नाही नको. आज सकाळपासून यांनी पण इतका त्रास दिलाय ना, सारखा किरकिर करतोय. जसा अंधार पडायला लागला ना तसा जास्तच रडायला लागलाय. आज सकाळपासून काही खाणं नाही, खेळणं नाही, काहीच नाही. ताप पण भरल्यासारखा वाटतोय जरा. अहो आत्ता कुठे खेळतोय थोडासा. तुम्ही जरा लवकर येत जावा ऑफिसातून. रुक्मिणी, तुला काय वाटतं ऑफिसमध्ये जाऊन काय खेळत असते का मी? काही काम नसतं मला, टाइमपास चाललेला असतो माझा. आल्या आल्या सुरू होतं की यांनी किरकिर केली, हे खाल्लं नाही, ते खाल्लं नाही. आणि ही काय जागा आहे का त्याला बसवायची? पडला म्हणजे तो जगातले सगळे प्रॉब्लेम येऊन माझ्याच डोक्यात आदळले पाहिजेत का? आसावरी, माझ्या ओसाड आयुष्यात किती सुंदर पावसाच्या सरीसारखी आलीस. प्रत्येक भेटीत आनंद फुलवत राहिलीस. याच ओलाव्याला मी पारखा झालो होतो. तुझ्या हळुवार वागण्या बोलण्यातून कधी मला आपलंसं केलंस तेच कळलं नाही. जगण्याची नवी उभारी तुझ्या शांत नजरेतून मला देत राहिलीस. तू जवळ येत गेलीस, मी गोंधळलो. मला माझ्या सोबतीनं चालणारी सखी हवी होती, पण त्याचबरोबर इतिशावर प्रेम करणारी आईही हवी होती. पण तू तर इतकी सहज दोन्ही रूप स्वीकारलीस. वाटतं माझ्यासारखा भाग्यवान मीच. पण जेव्हा वास्तवाचं भान येतं तेव्हा मन आक्रंदून उठतं. हे दुर्दैव माझ्या वाट्याला काय हवं? आसावरी, आपली साथ संगत तशी 4 पावलांचीच, पण त्या अर्ध्या मुर्ध्या वाटेवरून चालतानाही एकमेकांना भरभरून सुख देऊया. जुन्या दुःखांना पुसून येणाऱ्या दिवसाला हसत सामोरं जाऊया.
या मामा आलो. आलात? अरे केव्हाची वाट पाहतो आम्ही दोघ जण तुझी. अगं आसावरीकडे गेलो होतो. तुला उशीर झाला तेव्हाच कळलं. अरे एवढं एकमेकांशिवाय करमत नाही तर लग्न करून टाका. काय गीता? हो ना. पप्पा ऍक्च्युली मला तुमच्याशी बोलायचंच होतं. गुरुजींना भेटून तुम्ही या आठवड्यातला मुहूर्त काढलात तर. या आठवड्यात लग्नासाठी? अरे पण फारच घाई होईल तयारीला. पप्पा मला लग्न मोठं नकोय. घरातल्या घरातच करूया. मग त्याला इतकी काय तयारी लागणार आहे? अरे मगर इतनी जल्दी किस लिए? आसावरी को पूछा है? हो तिच्याशी बोललो. तिचीही तयारी आहे. म्हणून म्हणतोय लवकरात लवकरचा मुहूर्त बघा ना तुम्ही. अरे वा, इतकं राहत नाहीये. तसं नाही हो. होत आहे गीता. नवरदेव आधीच भोल्यावर जाऊन पोचले आहेत. बँडवाल्यांना इशारा करायचा तो काय बाकी आहे? वाजवा रे वाजवा. आय एम सो हॅपी प्राजू. मला ॲक्च्युली इतकं टेन्शन आलं होतं अनिशच्या घरी जायचं म्हटल्यावर. म्हटलं घरचे सगळे कसं स्वागत करतील माझं कोण जाणे. केलं ना? मस्त स्वागत केलं अगदी. ममा थोड्या नाराज होत्या सुरुवातीला, पण पप्पा सुरुवातीपासूनच इतके मोकळेपणाने वागत होते माझ्याशी. आणि इतिशा काय गोड मुलगी आहे ग. सेम अनिश सारखी दिसते ना. तुम्हाला सांगितलंच होतंस घरचे सगळे खूप छान आहेत म्हणून, पण तरी इतके छान असतील असं नव्हतं वाटलं मला. कळलं ना? आय एम सो लकी प्राजू. आय कांट बिलीव्ह माय ओन लक. थँक्स प्राजू. थँक्स अ लॉट. हॅलो. सलील, हां बोल अभि. सलील एक न्यूज द्यायची होती तुला. बोल ना. अनिश, आपला अनिश लग्न करतोय आसावरीशी. कोण आसावरी? चला, म्हणजे अनिशा संसाराची गाडी एकदाची रुळावरती आली. तो थोडासा पझल्डच होता, पण मी म्हटलं त्याला की आता ठरवलंयस तर यू हॅव टू बी पॉझिटिव्ह. मग बरोबर केलं ना मी? तू सांगितलं सावी ते सगळं ठीक आहे का? पण मला सांग, हा निर्णय कोणी घेतला? त्यानेच. हां, मग ठीक आहे. मला थोडी काळजी वाटते रे अनिशची. म्हणजे आयुष्यभर इतकं सोसलंय ना त्यांनी, इतके प्रॉब्लेम्स आलेत त्याच्या आयुष्यात की आता तरी सगळं नीट व्हावं असं वाटतंय. नाही म्हणजे आसावरीच्या तब्येतीचीच थोडी काळजी वाटते रे. आपण सगळ्यांनी त्याला मदत करायला हवी, धीर द्यायला हवा. चला ठेवू फोन. बाय. बाय.
हो साठम, काय चाललंय काय हा? आणि कसला विचार करताय? का हल्ली दिवसाही स्वप्न वगैरे बघायला लागलात? हो, रिटायर्ड व्हायला वेळ आहे अजून तुम्हाला. चिटणीस चेष्टा करताय माझी? तुमची मी कशाला चेष्टा करेन? नाही, मला एक सांगा, काही VRS वगैरे घ्यायचा विचार आहे तुमचा? हे बात असला काही विचार माझ्या डोक्यामध्ये नाही आहे. पण मला एक सांगा, तुम्ही हा प्रश्न मला नेमका आत्ताच का विचारलात? हो, आपलं सहज. जाऊ द्या, निघतो मी आपलं. अहो, निघालात कुठे? सोसायटीमध्ये हल्ली काय चालतं याकडे लक्ष असतं का तुमचं चिटणीस? आता आपल्या सोसायटीत काय नवीन असणार आहे? तुम्ही त्या दीक्षित बद्दलच बोलत असणार. हो, त्यांच्याकडे रोजच नवीन असतं. बसा ना, सांगतो तुम्हाला, सगळं सांगतो, बसा. बसायचं राहू द्यात. त्याचं काय, मला सकाळी सकाळी बायकोनी दळण आणायला सांगितलं, आणि आज जर मी वेळेत नाही पोहोचलो तर माझं काय खरं नाहीये. सकाळपासून तिचा पारा जरा जास्तच वर आहे. हे बघा चिटणीस, बायका पुरुषांना अशाच गुंडाळत असतात. बायकोला एवढं काय घाबरताय? काय असेल ते लवकर सांगताय का नाही आता? चिटणीस, आजकाल अवंतिकाबाईंनी नवीन गडी गाठलाय. श्रीमंत आहे, पालिओ सारख्या मोठमोठ्या गाड्या घेऊन असतो रोज. आठवड्यातून 1-2दा तरी दिसतोच. मला एक सांगा साटम साहेब, चला देवानं आपल्याला का नाव बाईचा जन्म दिला? अहो, हसताय काय? बरं मला एक सांगा, हा जो कोणी नवीन आहे हा आपला इथलाच आहे, म्हणजे पुण्याचा आहे का बाहेरगावचा वगैरे? त्याबद्दल मलाही अजून नक्की माहिती नाही, पण तो नेहमी दिसतो खरा. आता दिसला की मी त्याला विचारणार आहे. कुणाला? कुणाला काय, त्यालाच. आता दिसला की गाठतोच. यावेळेस पक्की बातमी काढल्याशिवाय राहणार नाही. अवंतिका दीक्षित. हल्ली सौरभ वारंवार येतो नाही पुण्याला? काही नवीन बिझनेस वगैरे चालू केलाय की काय? नाही माई, मग बिझनेसपेक्षा तो त्याच्या मुलाला भेटायला येतो इथे. मुलाला? इथेच तो मुलगा? कुणाकडे? सौरभच्या बायकोकडे, म्हणजे पूर्वीच्या बायकोकडे. म्हणजे माई, त्यांचा घटस्फोट झालाय. काय सांगतेस? काय तरी बाई, हल्ली जिकडे ऐकावं तिकडं हेच. जरा कुठे खुट्ट वाजलं की घटस्फोट. अगं, नवरा बायकोनी एकमेकांना सांभाळून नको का घ्यायला? अगं, संसार मांडायचा तर कितीतरी गोष्टी सोडून द्याव्या लागतात एकमेकांसाठी. आणि त्याशिवाय का घर उभी राहतात? मी म्हणते बाईनं थोडंसं नमतं घ्यायला काय हरकत आहे? कशासाठी? बाईनं नमतं कशासाठी घ्यायचं? आज मुलांच्या बरोबरीने मुली शिकतायत, पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून नोकरी धंद्यात वावरतायत. अगं, कुठलं क्षेत्र असं आहे की जिथे स्त्री पुरुषांच्या बरोबरीने नाहीये? कशासाठी नमतं घ्या? बरोबर आहे. मग होतो ना खेळखंड मासा संसाराचा. आपल्या घरातलं उदाहरण काय कमी आहे? माई, रिचाची गोष्ट वेगळी आहे. अगं, तिचं वेगळं कारण होतं. तिला कुठल्याही प्रकारची बंधनं नको होती. संसार म्हणजे बंधन का ग? आणि असलंच तर ते विश्वासाचं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं. अगं, विश्वासाच्या धाग्यानं बांधले गेलेले असतात नवरा बायको. असं एकाच छपराखाली राहून दुसऱ्या बेटावर जगता येतं का ग माणसाला? घर पण ते काय राहिलं ग? माई, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. खरंच काहीच अर्थ नाहीये. आणि रिचाला जर का घराची किंमत कळली असती ना, तर ती आपल्या सगळ्यांना सोडून दूर राहिली नसती. आणि तिला जिव्हाळ्याचा किंवा मायेचा अर्थ कळला असता ना, तर जुईला सुद्धा असं स्वतःपासून दूर हॉस्टेलमध्ये ठेवलं नसतं. एकूण काय, जुईला तिने स्वतःकडे सुद्धा ठेवलं नाही आणि आपल्याकडेही राहू दिलं नाही. रीमा, त्या समीरला सी ग्रीन कलर आवडतो म्हणे. अगं, मी वाचलंय एका मासिकात. आणि आल्याचा चहा पण आवडतो बर का. कधी येणार ग तो?
येईल हो एवढ्यात. एवढा मोठा नट तो येणार म्हटल्यावर मला एवढी उत्सुकता लागली आहे ना. हे काय ऍक्टिंग करतो ना तो. हो खरंच यांना तर सुद्धा खूप आवडतो. मला सुद्धा आवडतो. बाकी माणूस म्हणून कसा आहे कुणास ठाऊक. खूप चांगला आहे तो. येईल ना तेव्हा पहा तुम्हीच. अरे आला वाटतं. सलील बाहेर ये रे. हो माहितीये. ये ना. अरे सलील ये ना. हे माझे मिस्टर सलील. आई या ना. ग्लॅड टू मीट यू. या सासूबाई माझ्या. नमस्कार. आणि या आत्याबाई. नमस्कार. बसा ना. वेल बसेन पण एका अटीवर. मला अहो जाओ करायचं नाही तुम्ही. आय मीन तू. ओके बैस. थँक्यू. काय घेणार तुम्ही? मला काही चालेल पण मला खरं तर चहा आवडतो आंटी. मला माहिती आहे आलं घातलेला ना. मी आणते करून. थँक्यू आंटी. हे आंटी नाही हं म्हणायचं आत्या म्हणायचं मला. ओके. मी आणते करून. बाकी काय चाललंय? फर्स्ट क्लास. एकदा ये ना सलील शूटिंग बघायला रीमा बरोबर. त्याला कुठे वेळ असतो यायला. मस्त काम करते रीमा. खरं तर तू बघायला यायला पाहिजे एकदा. नाही ऍक्च्युली मी याआधीच येणार होतो पण काय करू माझ्या मागे कामं एवढी असतात की. रीमा नेहमी कौतुक करत असते तुमचं, तुझं, आईंचं. सतत पाठिंबा देत असता म्हणून. हो आता करिअर करताय म्हटल्यावर जेवढी मदत करता येईल तेवढी करतो आम्ही तिला. नक्की. हो बाय द वे महत्वाचं सांगायचं राहील. परवा एका चांगल्या ग्रुपची कमर्शियल नाटकाची ऑफर आली. मी रीमाला तसं बोललोय पण ती काय काम करायला तयार नाहीये. ती तयार आहे. मीच नको म्हणलं. पण रोल खूप चांगला आहे सलील तिचा. काय आहे आमचा मुलगा खूप लहान आहे. या नाटकाच्या दौऱ्यामुळे रीमा सतत जर का घराबाहेर राहायला लागली तर आमच्या त्यामुळे मुलाकडे. नाही नाही तू दौऱ्याची काळजी करू नकोस. अरे माझ्यावर विश्वास ठेव ना. मी भराभर शो लावूच देणार नाही. तिच्या या करिअरमुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही. आय नो दॅट. अरे सलील तुझा पाठिंबा आहे म्हणून तर ती पुढे येते. बघ तिला 4 पैसे मिळतील, नाव मिळेल आणि त्यापेक्षा मुख्य म्हणजे एक जॉब सॅटिस्फॅक्शन मिळेल तिला. बरोबर का नाही आंटी? हो अरे तू पार्थची नको काळजी करू. मी बघीन ना त्याच्याकडे. फर्स्ट क्लास. मग प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला काय. नाही मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तिची जर का काम करण्याची तयारी असेल तर माझी काहीच हरकत नाही. गो अहेड. घ्या चहा घ्या. थँक्यू. घ्या घ्या आत्याबाई तुम्ही पण घ्या. कसा झालाय चहा? फर्स्ट क्लास झालं. आलं घातलंय. पण नुसते चहाला नाही हा. आता जेवायला पण थांबा. नक्की आहे पण पुढच्या वेळेला. खरंच नक्की या. हा नक्की. आत्याबाईंच्या हातचं एकदा जेवायला यायला हवं. साक्षात आपण. हा येऊ नये की काय. नाही नाही असं कुठे म्हटलं मी. बस. थँक्यू. काय घेणार? चहा कॉफी? नाही खरंच काही नको. अरे काहीतरी घे ना. खरंच नको. इनफॅक्ट अवंतिका एक गोष्ट विचारायची होती. काय? आज सौरभ येणार आहे. त्याची अशी रिक्वेस्ट आहे. म्हणजे तो असं म्हणत होता की म्हणजे आमच्या घरीच तो जर आर्यला भेटला तर
हं.